कल्पना आहे की तुम्हाला कामाचा ऑलरेडी लोड असेल, तरी पण आपण थोडक्यामध्ये तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली, त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून कमी वेळेमध्ये आपण जेवढे काही मला थोडंफार समजलेलं आहे तेवढं मी मला पोचवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. तर आज आपण राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी करतोय. तर मला ॲक्च्युली हे मला स्टेज मी असा स्टेज मी नॉर्मल जसं बोलतो येईल तसं. तर राजर्षी शाहू महाराजांची आपण जयंती साजरी करतोय. तर राजर्षी म्हणजे काही राजर्षीचा अर्थ काय? थोडंसं इंटरॅक्टिव्ह पण करूया आपण. राजर्षीचा अर्थ काय कोणी सांगू शकेल? ओके, सो दॅट्स फॉल्ट ऑफ अवर एज्युकेशन सिस्टम, राईट, की आपण पाठ करत जातो, अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. तर राजर्षीचा बेसिकली अर्थ आहे की रॉयल संत किंवा इंग्लिशमध्ये सेंट, राईट. तर असा व्यक्ती जो रॉयल पण आहे आणि पण संत पण आहे. अशी उपाधी जेव्हा कुर्मी समाजाची एक परिषद घेतलेली होती उत्तर प्रदेशमध्ये, आणि उत्तर प्रदेशामध्ये जी कुर्मी क्षत्रिय समाजाची परिषद घेतली होती त्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी पदवी मिळाली, म्हणजे रॉयल संत. ओके, मग संत म्हणजे काय? कोण सांगू शकेल? संत म्हणजे सत्कार्य करणार. ओके, ठीक आहे. तर संतांची एक डेफिनेशन ॲब्सोल्युटली करेक्ट. संतांची एक डेफिनेशन संत तुकाराम महाराजांनी सांगितलेली आहे. एक ती तुम्ही ऐकलेलं असेल, जे का रंजले गांजले त्याची म्हणे आपुले. जे का रंजले गांजले त्याची म्हणून आपुले, तुझी साधू ओळखावा देव ते तिचे सांगावा. म्हणजे जो रंजल्या गांजल्यांना आपलंसं करतो तो साधू. ओके, आणि देव तेथीची जाणावा, म्हणजे अशा व्यक्तीमध्ये तुम्हाला देव सापडेल, राईट. तर जे सर्वांना आपलंसं करतो, सर्वांवर प्रेम करतो, तो म्हणजे संत. ओके, मग सर्वांवर प्रेम करतोय, ठीक आहे. मग प्रेम म्हणजे काय? ती पण थोडं शॉर्टकटमध्ये सांगून द्या मला. आय एम जस्ट टेकिंग सम आन्सर फॉर मी. ओके, प्रेम म्हणजे काय? आपुलकी. तर असं प्रेम म्हणजे अशी गोष्ट ज्यामध्ये तुम्हाला काही रिटर्नमध्ये नाही पाहिजे असेल. निस्वार्थ भावनेने, समर्पणाने आपण एखाद्या व्यक्तीसाठी, एखाद्या समाजासाठी काहीतरी करत असतो. ते झालं आपलं प्रेम, बरोबर. तर ते दॅट्स ट्रू डेफिनेशन ऑफ लव्ह. ओके, प्रेमाचा एक छोटासा शेर पण सांगतो, जरा मला लिहून आणलेलं आहे मी तुमच्यासाठी, नाही का? ना चाहत में सौदेबाजी, ना चाहत में सौदेबाजी, ना रिश्तों की कोई परिचय. म्हणजे चाहत में सौदेबाजी नाही आहे, व्यवहार नाही आहे. ना रिश्तों की कोई परिचय, म्हणजे यामध्ये कुठल्याही प्रकारचं रिलेशन पण नाही आहे. जिसमें बस वो समर्पण ही समर्पण, वही है सच्ची खुदाई, राईट. ज्यामध्ये भरपूर समर्पण आहे, त्याला काय म्हणतो आपण? प्रेम, राईट. तर या समर्पणातून ज्या गोष्टी घडतात, ते ज्या गोष्टी आपण जे मोठमोठे इथे सर्व फोटो लागलेले आहेत ना, त्या लोकांनी समर्पण दाखवलेलं आहे. बेसिकली समर्पण कोणावर दाखवू शकतं? ज्याच्यावर आपलं प्रेम असतं, राईट. तर या समर्पणातून राजर्षी शाहू महाराजांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं? कोणकोणत्या क्षेत्रावर काम केलेलं? राईट. मी प्रश्न चुकीचा विचारलेला तुम्हाला. कुठल्या क्षेत्रामध्ये काम नाही केलेलं, राईट, असं असायला पाहिजे, ठीक आहे नाही? तर राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या दीनदलितांच्या उद्धारासाठी जे काही काम केले, असं कुठलंही क्षेत्र नाही की ज्यामध्ये त्यांनी काम नाही केलं, राईट. तुम्ही क्षेत्र सांगा, मी त्यांचं कार्य सांगू शकतो, राईट. तर एवढ्या लेवलचं त्यांचं काम. सर्वप्रथम साहेबांनी सांगितलेलं, तर त्यांनी सर्वात पहिले त्यांनी सांगितलेलं की आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं, शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, उद्योग, सामाजिक, राजकारण, राईट, या सर्व क्षेत्रामध्ये शाहू महाराजांचं काम केलं. त्यामध्ये सर्वप्रथम आपण जर शिक्षणाचं जर कन्सिडर केलं तर शाहू महाराजांनी सक्तीचे शिक्षण, जे आपल्याला यायला साधारण आता नाही म्हटलं तरी एक 100 वर्ष केलेली, संविधानामध्ये सक्तीचं शिक्षण हे DPSP-मध्ये होतं, जे की DPSP म्हणजे काय कंपल्शन नाही, राईट, फक्त गायडिंग प्रिन्सिपल आहे, राईट.
आणि पण त्याचं सक्ती ही 86व्या घटना दुरुस्तीने 2002 मध्ये झालेली, बरोबर. तरी पण त्याला इम्प्लिमेंट व्हायला RT ऍक्ट आणावा लागला, तो 2009 मध्ये आलेला आणि 1 एप्रिल 2010 पासून सक्ती शिक्षण आपल्या भारतामध्ये लागू करण्यात आलं. म्हणजे त्यांनी 1917 मध्ये सक्तीचे शिक्षण आपल्या याच्यामध्ये देशामध्ये ही संकल्पना राबवलेली 1917 मध्ये. आणि मुळात आपल्या भारत देशामध्ये ती स्वातंत्र्यानंतर पण सक्तीचे शिक्षण यायला किती वेळ लागलेला आहे, साधारण ऑलमोस्ट 90 इयर्स. ओके. तर तेव्हाच्या काळामध्ये इंग्रजांच्या याच्यामध्ये तेव्हा पोलिसी स्टेट होतं, राईट. पण कल्याणकारी राज्य काय असते हे आपण संविधानामध्ये वाचतो आपण, राईट, की वेलफेअर स्टेट, वेलफेअर इकॉनॉमी. व्हॉट इज दॅट? तर वेलफेअर इकॉनॉमी, वेलफेअर स्टेट ही संकल्पना प्रत्यक्षात दाखवून देणारे कदाचित शाहू महाराज हे पहिले व्यक्ती असेल ज्यांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये वेलफेअर स्टेट किंवा वेलफेअर इकॉनॉमी काय असते हे त्यांनी दाखवून दिलेलं प्रत्यक्ष उदाहरणासहित. ओके. तर त्यांचे जे काही उपक्रम तुम्ही म्हणाल वेलफेअर इकॉनॉमीची किंवा वेलफेअर स्टेटची कुठली संकल्पना ना, ती तुम्हाला शाहू महाराजांच्या वेलफेअर स्टेट त्यांनी जे संकल्पना राबवलेल्या त्या सर्व संकल्पना इथे त्यांच्या संस्थानामध्ये लागू होतात. ओके. नंतर मुलींच्या शिक्षणासाठी शाहू महाराजांनी म्हणजे रिव्हॉल्युशनरी ते फक्त क्रांतिकारक नव्हते, म्हणजे ते काय राजा म्हणून तर ते कधी मला नाही वाटत ते राखलेले आहे, ठीक आहे, पण ते समाज क्रांतिकारक होते, राईट. तर त्यांनी समाज क्रांतिकारक म्हणजे असं म्हणायला समाज क्रांतिकारक नाही, तर मुळातच त्यांनी क्रांतिकारक घटना तेव्हा केलेल्या. त्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की जेव्हा सक्तीचं शिक्षण हे 1917 मध्ये त्यांनी कायदा आणलेला, तर त्यासोबत मग सक्तीच्या शिक्षणासाठी शाळा पण पाहिजे, बरोबर ना. तर 1917 मध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये किती शाळा होत्या? साधारण 23 शाळा. ओके. 23 शाळांमध्ये साधारण 2 ते 2.5 हजार विद्यार्थी होते. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आपल्याला जर शाळेची गरज आहे, तर त्यांनी सांगितलेलं की जिथं जिथं मंदिरं बांधण्यात येईल तिथे तिथे शाळांच्या बरोबर मंदिरांच्या बरोबर वर्गखोल्या पण बांधायला पाहिजे, असं त्यांनी आदेश काढलेला, ठीक आहे. आणि हे सगळं डॉक्युमेंटेड आहे. हां. तर त्यांनी हा आदेश काढलेला की बाबा तुमच्या शाळांबरोबर मंदिरांबरोबर वर्गखोल्या पण व्हायला पाहिजे, बरोबर. आणि जी आता आपण बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी अभ्यासाचा उपक्रम राबवतोय, राईट. तर त्यांनी तेव्हाच्या काळामध्ये जे काही रिसोर्सेस समाजामध्ये उपलब्ध आहेत, राईट, त्या सर्व रिसोर्सेसचा वापर करून जिथे जिथे जागा उपलब्ध आहे तिथे तिथे त्यांनी शाळा काढल्या. आणि 1917 ते 21 या 4 वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण पहिले 23 शाळा होत्या, ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी 400च्या वर शाळा केलेल्या, राईट. तर ह्या ज्या 400च्या वर त्यांनी शाळा केलेल्या त्यामध्ये पहिले किती होते? 1200. मी तुम्हाला 2 ते 2.5 सांगितलेलं, एक्झॅक्ट आकडा साधारण 1200-1300च्या दरम्यान आहे. सुरुवातीला 1200-1300 दरम्यान विद्यार्थी होते, ते पुढे चालून 4 वर्षानंतर जे सक्तीच्या शिक्षणामध्ये अंतर्गत त्यांची जी काही योजना राबवली त्या अंतर्गत टोटल विद्यार्थी संख्या ही 5,000 होती. ओके. हां. सो दॅट्स डिफरन्स. आणि त्याच्यामध्ये असं नव्हतं की सक्तीचे शिक्षण म्हणजे हा तू शाळेत यायलाच पाहिजे, नाही आला तर तुला मारच देईल, असं नाही, राईट. सक्तीचे शिक्षण म्हणजे काय, तर ज्यांना शक्य होते शाळेच्या वेळेमध्ये ते येणं, त्यांनी शाळेच्या वेळेमध्ये यावं. आणि बरेच शेतकऱ्यांचे विद्यार्थी होते, शेतकऱ्यांची मुलं होते, तर त्यांना सक्तीच्या शिक्षणाच्या योजनेअंतर्गत येणं होत नव्हतं, तर त्यांना सकाळी 2 तास किंवा संध्याकाळी 2 तास या कुठल्याही वेळेमध्ये यायची त्यांनी मुभा दिली, राईट. आणि ज्यांना दुपारी शक्य नाही त्यांना त्यांच्यासाठी रात्र शाळा ओपन केली. आणि असं नाही की फक्त मुलांसाठीच केलेल्या, मुलींसाठी केलेल्या, बरोबर. मुलींसाठी केलेल्या त्याला विरोध करणारे पुरोगामी समाजसुधारक टिळक साहेब होते, राईट. त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला. जे काही क्रांतिकारक कायदे त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये राबवलेले त्यामध्ये विधवा विवाह असू द्या, राईट, नंतर आंतरजातीय विवाह असू द्या, मुलींचे शिक्षण असू द्या. विवाहाचं वय पटेल कायदा तुम्हाला कदाचित माहिती असेल, 12 वर्षावरून 14 वय हे लग्नाचं करणारे शाहू महाराज, राईट. तर हे जे त्यांनी क्रांतिकारक निर्णय घेतलेले हे सगळ्या गोष्टीचा प्रतिगामी लोकांना विरोध होता, राईट. त्यातल्या त्यात मेन टिळक होते. म्हणजे जेव्हा म्हणतात की जेव्हा टिळकांचा 1920 मध्ये मृत्यू झाला तर शाहू महाराज म्हणतात आता मी विरोध करणार तो कोणाला करणार. जो काही माणूस गेलेला आहे
तर बाकीचे सगळे म्हणजे पोरकट्यांचा खेळ आहे, राईट. तर एवढा प्रखर विरोध टिळकांचा शाहू महाराजांचा, राईट. तर कमिंग बॅक टू पॉईंट, तर त्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं होतं की जे 1 लाखाचा त्यांनी निधी हा सक्तीचं शिक्षण त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाला दिलेला. मग या 1 लाखाच्या निधीपैकी सर्वच्या सर्व निधी हा यांच्याकडनं घ्यायचा का, राजदरबारून घ्यायचा का, नाही, राजकोषातून नाही घ्यायचा. 80% निधी म्हणजे 80,000 रुपये हे राजदरबारून घ्यायचे आणि 20% निधी हा देवस्थानातून जो निधी मिळतो त्यातून घ्यायचा, राईट. सो त्यासाठी म्हटलंय समाज क्रांतिकारक म्हणजे हे नाही की फक्त बोलायचे समाज क्रांतिकारक नाही, त्यांनी प्रॅक्टिकलमध्ये करून दाखवलेल्या त्या गोष्टी, राईट. जेव्हा त्यांचे जे हे होते रथ चालवणारे, तर ते लिंगायत समाजाचे होते. ते एका ठिकाणी जात असताना त्यांचा रथ कुठेतरी अडकलेला आणि त्यामध्ये शाहू महाराज अडकून पडले. त्यांची चप्पल सगळे चिखलात माखले ते सगळे लोक. तर जो माखलेली चप्पल होती शाहू महाराजांना राग आला, त्यांनी मग त्या जो काही रथ चालवणार होता त्याच्या पाठीवर मारली. दुसऱ्या दिवशी तो पोरगा परत रडत आला. साहेब म्हणजे हे तुम्ही काय बरोबर केलं नाही. तो म्हटला, साहेब म्हणले की काय रे बाबा, चप्पल असतं मारली त्याच्यात काय एवढं नाही, म्हणजे चप्पल मारली त्याचं वाईट नाही, म्हणजे मला वाईट ह्या गोष्टीचं वाटलं की तुम्ही जे चप्पल मारली त्यामुळे मला समाजातून बहिष्कृत करण्यात येणार, बरोबर. लिंगायत समाजाचे चप्पल चालत नाही, पाठीवर चप्पल मारली. तर मग त्यांनी म्हणजे समाज क्रांतिकारक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय. त्यांनी दुसऱ्या दिवशी लिंगायत समाजाच्या 80 पुढाऱ्यांना बोलवून घेतलं, ठीक आहे, राज दरबारामध्ये बोलून घेतलं आणि सगळ्यांच्या पाठीवर जे चिखलाची चप्पल होती सगळ्यांच्या पाठीवर मारली. मग ते म्हणजे काय, आम्ही काय केलं बा, मग तुम्ही अशा म्हणजे चुकीच्या संकल्पना राबवता त्यामुळे ही चप्पल तुमच्यासाठी आहे, म्हणजे आता तुम्हाला बहिष्कृत करण्यात येईल म्हणजे तुमच्याच समाजातून. चालते का म्हणजे, जर चालत नसेल तर मग ही नियम बदला, राईट. अशा प्रकारचे प्रॅक्टिकल डिसिजन ते आपल्या याच्यामध्ये घेत गेले. परत जे अस्पृश्य उद्धाराचं काम आहे ते साहेबांनी सांगितलं की 1902 मध्येच त्यांनी 50% आरक्षणाची तरतूद आपल्या इथे केलेली, आपल्या संस्थानामध्ये केलेली. जेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला तर तेव्हा साधारण 60 म्हणजे साधारण 60 लोक हे उच्च जातीतले, त्यातल्या त्यात ते ब्राह्मण, राईट, ब्राह्मण समाजाचे होते आणि 10 ते 12 इतर समाजाचे ब्राह्मणेतर होते. तर पुढे चालून त्यांनी आरक्षणाचा जो काही 1902 मध्ये त्यांनी आरक्षणाचं विधेयक आणलेलं त्यामध्ये सरळ ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये 50% हे कोणाला, तर ब्राह्मणेतरांना 50%चं आरक्षण त्यांनी मिळवून दिलेलं, राईट. त्याचबरोबर तलाठी पद, आपण जे बोलतो तलाठी, सध्या रिसेंटली भरती झाली, भरपूर हवा झाली तलाठीची, राईट. तलाठी पद हे निर्माण करणारे शाहू महाराज, ओके. तर हे तलाठी पद त्यांनी तेव्हाच्या काळी अस्पृश्यांसाठी स्पेशली निर्माण करण्यात आलेलं. तेव्हा ते म्हणायचे पुढे चालून त्यांनी ज्या शाळा वगैरे काढलेल्या की तर त्यांचा अस्पृश्य शिक्षण भरपूर भर होता, राईट. तर ते असे म्हणायचे की माझी जर प्रजा तिसरी जरी शिकली तरी मी राज्य कारभारातून मोकळा व्हायला ओके, राईट. त्यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षणाची सोय केलेली आणि त्याच्यातून जास्तीत जास्त मागासवर्गीयांचं शिक्षणाकडे त्यांनी विशेष भर दिलेला. पुढे आपल्याला गंगाराम कांबळेचा पण इव्हेंट माहितीच आहे, ज्यामध्ये त्यांना म्हणजे गंगाराम कांबळे जे ते अस्पृश्य समाजाचे होते आणि अस्पृश्य समाजाचे असून त्यांना मग कुठल्या तरी एका इव्हेंटमध्ये त्यांना असं झालेलं की भरपूर मारहाण झालेली. त्यांनी एक पाण्याचा होत ओपन केलेला, तर त्यामध्ये त्यांना भरपूर मारहाण झाली. तर गंगाराम कांबळेनं सेपरेट स्वतंत्र हॉटेल सुरू करून देणार हे शाहू महाराज होते आणि त्या हॉटेलमध्ये कोणी इतर जातीचे लोक येणार नाही, राईट. तर त्यामुळे ते स्वतःहून त्या हॉटेलमध्ये जायचे. हे पण तुम्हाला सर्व श्रूस आहे, राईट. तर ही अस्पृश्य उद्धाराची कार्य पण त्यांनी म्हणजे अतिशय मोठ्या लेवलला आपण केली दिसते. परत जे काही तेव्हाच्या काळी अस्पृश्यांसाठी वेगळ्या शाळा होत्या, राईट. अस्पृश्यांसाठी ज्या वेगळ्या शाळा होत्या तर त्यांनी त्या बंद करून टाकलेल्या. त्यामध्ये अस्पृश्यांसाठी वेगळी शाळेची गरज नाही, ठीक आहे. जे काही अस्पृश्य वर्ग असेल आणि इतर वर्ग असेल ते सगळे एकाच शाळेत शिकले, राईट. परत शाळेमध्ये ज्या मुलांची जी पास होण्याची जी संख्या आहे, राईट, त्याच्या प्रमाणात मुलींचे पास होण्याची संख्या किती आहे, राईट. मुलींच्या पास होण्याची संख्या ज्या शिक्षकाच्या
अखत्यारीत जो काही वर्ग असेल त्यामध्ये जर मुलांची संख्या जर जास्त मुलींची संख्या जर जास्त असेल तर तशा शिक्षकांना ते प्रोत्साहन म्हणून बक्षीस द्यायचे. सो ही म्हणजे त्यांची तेव्हाची ही एज्युकेशन पॉलिसी, ही आता आपण नवीन एज्युकेशन पॉलिसी आली तर आता त्यांची तेव्हाची एज्युकेशन पॉलिसी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. परत आपण दलित उत्तर बोललोय, तर समाजकारणाच्या विषयी बोललोय. धर्मोद्धार त्यांनी स्वतंत्र जे जगद्गुरु पद असतं ते स्वतंत्र निर्माण केलेलं. तुम्हाला कदाचित वेदोक्त प्रकरण माहिती असेल, राईट. तर पंचगंगेवर जेव्हा ते स्नान करायला गेलेले तर जे काही नारायण भट नावाचे ब्राह्मण होते तर त्यांनी वेदोक्त जे काय म्हणतात त्याला वेदोक्त मंत्र म्हणण्याऐवजी त्यांनी पुराणोक्त मंत्र म्हणलेले, राईट. तर त्याचा महाराजांना राग आलेला आणि पुराणोक्त मंत्र का वेदोक्त मंत्र का नाही. तेव्हापासून त्यांना असं वाटलं की मग ह्या ज्या विधी आहेत ह्या विधी ब्राह्मणेतरांना पण यायला पाहिजे, राईट. तर त्यांनी स्वतंत्र वैदिक स्कूलची स्थापना केलेली, बरोबर. स्वतंत्र छात्र जगद्गुरुपद निर्माण केलेलं, त्यामध्ये मराठा समाजाचे सदस्य बेनाडीकरांची नियुक्ती करण्यात आलेली, राईट. तर हे जे प्रकरण पुढे म्हणजे व्हाईसरॉयपर्यंत गेलेलं आणि या प्रकरणामध्ये पण शाहूराजांच्या वतीने निकाल लागलेला, राईट. अशा प्रकारे त्यांनी म्हणजे धर्मसुधारणा पण अतिशय मोठ्या लेवलला केली. तर असे कुठलेही क्षेत्र नाही. उद्योगधंद्यामध्ये त्यांनी कोल्हापूरला उद्योगाची बाजारपेठ म्हणून नावरूपास आणलेलं, गुळाची बाजारपेठ तयार केलेली, भूसर्वेक्षण केलेलं, जल सर्वेक्षण केलेलं, राधानगरी डॅम त्यांनी बांधलेला, राईट. तर खेळाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा एक पर्टिक्युलर इव्हेंट होता त्या खेळाच्या याच्यामध्ये उत्तर प्रदेशातल्या पैलवानांनी कोल्हापुरातल्या पैलवानांना हरवलेलं, तर ते त्यांना आवडलेलं नाही. म्हणजे तिकडच्या माणसाने आपल्याला कसं काय हरवलेलं, तर त्यांनी ते पैलवानांसाठी सेपरेट आखाडे सुरू केलेले आणि पैलवानांची पंढरी म्हणून पुढे कोल्हापूर नावारूपास आलेलं, राईट. तर जी आतापर्यंतची म्हणजे पैलवानांना गदा देण्याची प्रथा आहे ती गदा देण्याची प्रथा ही शाहू महाराजांनी चालू केली. तर थोडक्यात हेच मला सांगायचं आहे की असं कुठलं क्षेत्र नाही की ज्यामध्ये शाहू महाराजांनी कार्य केलेलं नाही. तर अशा शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त तुम्ही मला इथे जस्ट थोडंफार जे काही मला माहिती आहे ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करण्याची तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.